श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे नरक चतुर्दशी. या नरक चतुर्दशीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर त्या खूप प्रभावी ठरतात. या दिवशी अनेक लोक आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आयुष्यातील सुख समृद्धीसाठी विशेष पूजा करतात. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी विशेष पूजा करणे आणि दिवा लावणे तसेच उटणं लावून आंघोळ करणे यासारख्या परंपरा आपण पार पाडतो. आणि यावर्षी 2024मध्ये नरक चतुर्दशीचा सण 31 ऑक्टोबर रोजी आहे. दिवाळी सण हे लक्ष्मी पूजनाच्या अगोदर येते. त्या नरक चतुर्दशी हा सण म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि पृथ्वीवरील जनतेला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते. यामुळे असणाऱ्या चतुर्दशीला नरकातून मुक्तीचा दिवस मानला जातो. असा विश्वास आहे की या दिवशी योग्य पद्धतीने पूजाविधी केल्यास किंवा विधी पाळल्यास नरकाचं तोंड बघावे लागत नाही. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत. आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही, पण संकटाचा प्रभाव आपण मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, गरिबी चालू आहे, दारिद्र्य चालू आहे ते दूर होण्यासाठी, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः असं लिहायला विसरू नका. तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला या दिवशी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे नरकाचे यातना भोगावे लागत नाहीत. किंवा नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा आहे. उटणे म्हणजे विविध औषधी वनस्पतींचं मिश्रण असलेलं शरीरातील अशुद्धता दूर होते असा समज आहे की यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रभावित होत असते. उद्या तुम्ही आंघोळ करताना हळद आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते आपल्या शरीराला लावून आपण आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते असते व आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. या दिवशी अभ्यंग स्नान करणे खूप शुभ मानले गेले आहे. यामुळे शरीर आणि मनाची स्वच्छता होते आणि यातून आत्मा शुद्ध होतो. अभ्यंग स्नानानंतर आपण गोड पक्वान सेवन करायचे आहेत किंवा खूप शुभ मानलं जातं. आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी भरपूर वेळा आपण तुरटीचा उपाय नक्की ऐकला असतील. आपण या तुरटीचा या दिवशी उपाय करणार आहोत. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल. आता नकारात्मकता म्हणजे नक्की काय, तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती प्रभाव करत असते. आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती आणि मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगली वाटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो आणि पण असं होतं की त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या या दिवशी एक उपाय करायचा आहे. आता तुरटी ही सर्वांनाच माहीत आहे. आपण पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर करतो. तसेच भरपूर ठिकाणी पाण्यामध्ये तुरटी टाकून आंघोळ देखील केली जाते. यामुळे आपल्या मनाची शुद्धता तर होतेच, पण त्यासोबतच आपले आरोग्य देखील चांगले राहते. तर आपल्याला थोडीशी तुरटी घ्यायची आहे आणि अगदी तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी जरी केला तरी पण चालेल. तर तुम्ही संध्याकाळी केला तरी पण चालेल. तुरटी घेतल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये घ्यायची आहे किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये घेतली तरी पण चालेल. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी 14 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. याला खूप महत्त्व आहे. मग आपण देखील 14 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आपल्या घराच्या बाहेर 2 दिवे ठेवायचे आहेत. नंतर आपण जिथे पाणी भरून ठेवतो
किचन ओट्यावर असो, तुम्ही कुठेही हांडा भरून ठेवता तिथे तुम्हाला हा दुसरा दिवा लावायचा आणि आपण एक दिवस असा ठेवायचा आहे. तसेच खिडक्यांमध्ये देखील आपल्याला दिवा ठेवायचा आहे. एक भगवान गणेशांजवळ आणि एक माता लक्ष्मीजवळ देखील दिवा ठेवायचा आहे. आपल्या घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला अंधार ठेवायचा नाही. तसेच उरलेले काही दिवे तुम्ही देवाजवळ ठेवू शकता. आता यानंतर आपण तुरटी एका वाटीमध्ये घ्यायची आहे. मग आता माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो कोणता मंत्र आहे तो ऐका. ओम श्रीं क्लीं श्रीं सिद्धलक्ष्मी नमः. ओम श्रीं क्लीं श्रीं सिद्धलक्ष्मी नमः. हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाहीत, तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे. अगदी म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्रात हा ऐकायचा आहे किंवा तुम्हाला म्हणणं शक्य असेल तर तुम्ही म्हणूही शकता. त्यातील थोडी तुरटी आपल्याला एका लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये ही तुरटी बांधायची आहे आणि ही तुरटी आपल्याला मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडने बांधायची आहे. हा उपाय तुम्ही अगदी संध्याकाळी केला तरी पण चालेल. फक्त तुरटी आपल्याला थोड्या वेळ माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आपण ही तुरटी घराच्या आतमधल्या साईडने म्हणजे मेन दरवाजाच्या आतल्या साईडने बांधायची आहे. हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य दरवाजा तसेच खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल व घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. यानंतर उरलेली काही तुरटी असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलावरून उतरवून टाकायची आहे किंवा तुमचे पती असेल पतीवरून उतरवून टाकायचे आहे. मग मुलगा असेल, पती असेल किंवा कोणावरूनही तुम्ही ज्या व्यक्तीला नजरबाधा झाली असेल त्या व्यक्तीवरून तुम्ही ही तुरटी उतरवून टाकायची आहे. तर भरपूर एखाद्या वेळेस काय होतं, नजरबाधा झालेल्या असतील, एखादी व्यक्ती सारखं आजारी पडत असेल किंवा मुलं अभ्यास करत असतील, अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील, तर आपल्याला आपल्या मुलावरून किंवा आपल्या पतींची नजर काढायची आहे आणि त्यांना आपण पाटावरती बसवायचं आहे. पाटावरती बसवताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं नाही आहे, तर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि आपण त्यांच्यावरून ही तुरटी ओवाळून टाकायची आहे. तर तुरटी ओवाळून टाकताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाची जी काही इडापिडा लागली आहे, जी काही नजरबाधा झाली आहे, जी काही त्याच्यामागे संकटे आहेत, तर ती दूर व्हावीत आणि त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे. आता यानंतर ही तुरटी आपण चुलीमध्ये टाकायची आहे, पण आपल्याकडे चूल नसते त्यामुळे एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळण्याचे जे भांडे असतं ते घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये थोडे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुरटी ठेवायची आहे. तुरटी जळाली किंवा अर्धी जर तुरटी राहिली तर ती तुरटी आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. त्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली जर ती तुरटी तुम्हाला वाहत्या पाण्यात टाकणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली देखील ती तुरटी टाकू शकता. त्यामुळे मुलांना लागलेली नजरबाधा, इडापिडा दूर होते. तसेच व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल तर एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुरटी ठेवून दुकान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूने बांधायचं आहे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा ही हळूहळू दूर होऊन सकारात्मक ऊर्जा संचार होऊ लागतो. इतकेच नव्हे तर त्यामुळे व्यवसाय उद्योगात प्रगती होताना दिसते. आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात असे सांगितले जाते की तसेच आपल्या मुख्य दरवाजात असेल किंवा खिडकी असेल तर त्यामधून आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण संचार करत असतात. तर आपल्याला जे काही पूजा केली होती त्यानंतर थोडीशी तुरटी आपण आपल्या खिडकीमध्ये देखील ठेवायची आहे. तुरटी ही पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते. त्यामुळे अगदी तुम्ही एका काचेच्या वाटीमध्ये देखील ही तुरटी ठेवू शकता, खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी बाथरूममध्ये पण अशी तुरटी ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर 15 दिवसांनी किंवा महिन्यानंतर तुम्ही ती तुरटी बदलायची आहे आणि आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते व सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आजच्या पुरते एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.